सत्य असेल तेच दिसेल. शहरातील जोशी गल्ली रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांची तलवार व कोयत्यानं वार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणात फरार असलेल्या आणखी 11 आरोपींना जेल रोड पोलीस ठाण्याच्या पथकानं अटक केली असून न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, राहुल राजू सरवदे, ईश्वर सिद्धेश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बापू शिंदे, अनिल शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे आणि विशाल उर्फ दादू संजय दोरकर यांचा समावेश आहे. मयत बाळासाहेब सरवदे यांचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे वय वर्ष 25 राहणार जोशी गल्ली रविवार पेठ यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अन्यथा जिवंत सोडणार नाही अशी धमकी आरोपींनी बाळासाहेब सरवदे यांना दिली होती. दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ आरोपींनी बाळासाहेब सरवदे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणात यापूर्वी दिनांक 3 जानेवारी रोजी अमर शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, आतिश शंकर शिंदे व तानाजी बापू शिंदे या 4 आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. उर्वरित 11 आरोपींना रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट संतोष नहावकर व ॲडव्होकेट राहुल रुपनर यांनी काम पाहिलं तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट ज्योती वाघमारे यांनी बाजू मांडली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.